नमस्कार. सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण सीमाताई येलगुलवार यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात आधी मॅडम नमस्कार. काय सांगाल, म्हणजे तुम्ही राजकारणात उडी घेतली त्याचं कारण काय? कारण की आपला काँग्रेस पक्ष हा ऐतिहासिक पक्ष आहे. या पक्षात कायम सुशिक्षित आणि चांगले नेतृत्व करणारे आणि सुशिक्षित नेतृत्वाची गरज होती, म्हणून मी यामध्ये सहभागी घेतली. कारण कोणीतरी चांगलं नेतृत्व आपल्या समाजाला गरजेचं आहे. आणि मी गेली 16-17 वर्ष शाळा आणि शाळेच्या माध्यमातून समाजकारण करतेय. तर त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव मी यात उतरली आहे. म्हणजे कोणाची प्रेरणा आहे तुम्हाला? मला माझे सासरे प्रकाशजी येलगुलवार यांची प्रेरणा आहे आणि त्यांचे राजकीय संस्कार आहेत की आमचं एक निष्ठावंत काँग्रेस कुटुंब आहे. गेल्या 40 वर्षापासून ते यात कार्यशील आहेत. तसेच माझे पती मनोज येलगुलवार हे सुद्धा नगरसेवक होते आणि इतर बरेच त्यांनी पदभार घेतलेले आहेत आणि अजूनही आपल्या पक्षासाठी रोज झटता आहेत. तर त्यांची प्रेरणा घेऊन मी यात उतरले आहे. ताई, मला थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन पाहिजे, म्हणजे तुमचं शिक्षण किंवा काय बॅकग्राऊंड आहे? मी BSc BEd आहे. शिवाय MBA केलंय, DCM केलेलं आहे. मी शाळेत शिक्षिका तसेच प्राचार्य ही या पदावर सध्या आहे चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशालेमध्ये. त्याचप्रमाणे मी अध्यक्ष आहे बालरंगभूमी परिषदेची सोलापूर जिल्ह्याची. त्याचप्रमाणे विविध ह्याच्यात म्हणजे आपल्या अंध, अपंग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मी सतत कार्य करते. जवळपास 10 ते 12 वर्ष मी महिला महोत्सव जिल्हास्तरीय भरवलेला होता. त्यातून माझी खूप महिलांशी मी जोडले गेलेली आहे. आणि आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी आणि आजूबाजूच्या परिसरातील मोदी परिसरातील नागरिकांसाठी आम्ही कायम केलेली आहेत. भरपूर सामाजिक कार्य आपण केलेलं आहे. नक्कीच ताई, सामाजिक कार्य बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर जर राजकारणात आपण उतरतोय तर भरपूर समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये. तर नेमक्या काय समस्या आहेत महत्वाच्या? रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत ड्रेनेजचं पाणी आहे, त्यात ती राहतायत. अतिशय बिकट अवस्था आहे. गेले 10 वर्ष लोकांना नगरसेवक नव्हते, तर त्यामुळे त्यांची खूप वाईट अवस्था झालेली आहे. आणि खूप लोकांचा आक्रोश बघतीये मी. खूप दुरावस्था आहे. रस्त्यावर लाईट नाही आहेत. खांबांना अगदी म्हणजे आता काल आम्ही केशवनगर एरियात गेलो होतो, तर त्यांनी तर सांगितलं की पाणी पूर्ण ड्रेनेजचं पूर्ण रस्त्यावर येत आहे. मग त्यात घसरून आम्ही पडलो आणि खांबाला हात धरायला म्हणजे आधारासाठी हात लावला तर त्याला चिकटून मेलेत. तर अशी इतकी वाईट अवस्था आपल्या सोलापुरात म्हणजे 16 प्रभागात आहे. आणि नक्कीच तुम्ही काय एम किंवा विजन ठेवलेलं आहे म्हणजे ह्या समस्या सोडवण्यासाठी भविष्यामध्ये? नक्कीच जर मला जनतेने संधी दिली तर मी नक्कीच माझ्याकडून जेवढं होईल त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करीन. की महिला रोजगार असेल, महिला सबलीकरण यावर माझा जास्त भर असेल. त्याचप्रमाणे रस्ते, लाईट, ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या बेसिक, की 2 ते 3 दिवसाआड पाणी. मी म्हणणार नाही की रोज पाणी, पण जे आठवडाभर पाणी येत नाही तर त्याऐवजी आपण प्रयत्न करून नक्कीच 2 दिवसाआड पाणी बायकांसाठी आणि योग्य वेळेवर पाणी सोडणं, रात्री अपरात्री किंवा एकदम पहाटे पाणी सोडून त्यांना त्रास होऊ नये याची मी दखल घेईन. नक्कीच ताई, आणखीन एक असा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये बरेचसे उमेदवार बाहेर पडतायत, तर तुम्ही आणखीन देखील काँग्रेसमध्ये आहात, तर काय वाटतंय यावर? कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आमच्यावर राजकीय संस्कार आहेत सासऱ्यांनी दिलेले, की
पडत्या काळात आपण आपल्या पक्षाला आपण मजबूत करणं जास्त गरजेचं आहे. आणि जे बाहेर गेलेत त्यांना लोक त्यांची जागा दाखवतील. कारण की आता तुम्ही सगळीकडे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर बघताय की बीजेपीच्या लोकांचा, निष्ठावंत लोकांचा किती आक्रोश आहे की ती लोक दुखावली गेली. त्यामुळे जी सत्ता पालट फक्त सत्तेच्या मोहापायी ज्यांनी पक्ष बदलले त्यांना लोक त्यांची जागा दाखवतील. नक्कीच. म्हणजे असं म्हटलं जातं की पगार घेऊन जे बाहेर पडलेले आहेत तर त्यांची काय भूमिका असणार आहे पुढे जाऊन, किंवा काय चित्र दिसेल? बऱ्याच जणांना त्यांना त्यांची जागा कळलेली आहे आणि येत्या निवडणुकीच्या ह्याच्यात त्यांना ज्या इतरांना ज्यांना वाटतंय की आपण पक्षांतर केलं म्हणजे आपण सर्व काही आपल्याला मिळेल, तसं होणार नाही. कारण लोक खूप जागरूक झालेत. त्यांना निष्ठावंत लोक आणि विश्वासार्थ लोक आणि गद्दार करणारे लोकात फरक कळतो. तर लोक जागा दाखवतात. नक्कीच. काय स्ट्रॅटर्जी आहे? म्हणजे तुम्ही आता प्रचार करताय तर म्हणजे जसे दिवस बदलतील तशी स्ट्रॅटर्जी वेगवेगळी चेंज होत राहते, तर काय स्ट्रॅटर्जी आहे? प्रामाणिकपणा ही स्ट्रॅटेजी आहे की लोकांना आश्वासन न देता शब्द देते की जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच आम्ही त्या प्रभागाचा आदर्श प्रभाग बनवू. काही ना काही तिथल्या महिलांना त्यांच्या हाताला काम देऊ, जेणेकरून महिला सबलीकरण, महिलांना आर्थिकरित्या स्वतंत्र करण्याचा माझा प्रयत्न असेल. ताई, मतदारांना काय आव्हान द्याल किंवा त्यांना काय संदेश असेल? मतदारांना एवढाच संदेश आहे की त्यांनी डोळ्यात तेल घालून आपल्या म्हणजे पक्ष न बघता कोण निष्ठावंत कार्य करतं, प्रत्येकाची बॅकग्राऊंड चेक करून सुशिक्षित आहेत का, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत का, हे सर्व बघून आणि विश्वासार्थ लोकांना त्यांनी निवडून द्यावं. जे काम करतील त्यांना निवडून द्यावं. फक्त माझ्या जातीचा आहे किंवा माझ्या ओळखीचा आहे म्हणून न देता जे निवडून येणार आहेत त्यांच्या पाठीशी जर ते राहिले तर नक्कीच समाजाचा उद्धार होणार आहे. आज शेवटचा प्रश्न, कार्यकर्ते आहेत जे तुमच्यासाठी झटतायत तर त्यांना काय तुम्ही सांगाल? जे कार्यकर्ते झटतात त्यांच्या म्हणजे मी त्यांची खरोखरच मनापासून आभारी आहे आणि कौतुक आहे की ते आपल्याला साथ देत आहेत आणि नक्कीच मी त्यांच्या बरोबर असेन. प्रत्येक ह्याच्यात म्हणजे कार्यकर्ते अगदी आपले जे आहेत ते इतर पक्षांसारखं नाहीये, तर ते मनापासून झटणारे, पक्षासाठी झटणारे आहेत. तर नक्कीच त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांना काही ना काही व्यवस्थित त्यांच्या कामानुसार त्यांना पदभार देईल. ताई, सध्याच्या काळामध्ये काँग्रेस ही संघर्ष करतेय, तर याबाबत काय तुमचं मत आहे? नक्कीच काँग्रेसला चांगले दिवस येतील आणि काँग्रेसचा झेंडा महानगरपालिकेवर झळकेल, मला आशा आहे. कारण की आता आपण सगळीकडे बघतोय की जे इतर पक्ष आहेत ते काँग्रेसयुक्त पक्ष आहेत, त्यांच्याकडे कुठलेही उमेदवार नाहीत, सर्व काँग्रेसचेच उमेदवार ते फोडून नेत आहेत. तर त्यामुळे सगळी आमचीच माणसं आहेत, तर ती नक्कीच परत येतील आणि महानगरपालिकेवर काँग्रेसचेच महापौर असतील. ताई, काँग्रेसच्या फिरदोस पटेल ज्या आहेत त्यांना उमेदवारी देऊन देखील त्यांनी ऐनवेळी MIM मध्ये प्रवेश घेतला आणि काल एका मोठ्या मंचावरती त्यांनी असं जाहीर केले की मी येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला चितपट करेन, तर हे कितपत योग्य आहे? कसं आहे ताईंनी ऍक्च्युली लोकांची दिशाभूल केलेली आहे. ताईंना पहिल्याच यादीत तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि ताईंचा इंटरव्ह्यू सुद्धा झाला काँग्रेस कमिटीमध्ये. तर त्यात सुद्धा प्रणिती त्यांनी त्यांना म्हटलं होतं की आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस ऐन वेळेस पठाण जे आहेत ते पतंगकडे गेले होते, तर तुम्ही तसं न करता आम्ही तुमच्यावर खूप विश्वास ठेवलाय, त्या विश्वासास पात्र राहा आणि त्या जोरावर आम्ही तुम्हाला तिकीट देतोय, निवडून या, असं सांगितलं होतं ताईंनी काँग्रेस कमिटीत सगळ्यांसमोर. तेव्हा त्या हो म्हणाल्या होत्या आणि मोजून 2 दिवसातच त्यांनी पक्षांतर केलं. तर त्यांनी ते त्यांच्या स्वार्थासाठी केलेलं आहे. काँग्रेस पक्षाने तर त्यांना न्याय दिला होता आणि यापूर्वी बरीच पदं दिली होती. त्याचप्रमाणे त्या 10 ते 15 वर्ष नगरसेविका होत्या. तर पक्षाने तर त्यांना भरभरून दिलं आणि त्यांना मोठं केलं. तर त्याचं फळ म्हणून त्यांनी आता पक्षांतर केलंय. तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. लोकांचा खूप त्यांच्यावर रोष आहे.
तर त्यामुळे त्यांना घाबरण्याचं असं काही कारण नाही आहे आपल्याला. उलट लोकांचा खूप रोष आहे आणि त्यांनी मी आता जिथे फिरतीये तर त्यांची कामं मला सध्या म्हणजे त्यांच्याविषयीच लोकांचं खूप म्हणणं आहे की कधीच आल्या नाहीत वॉर्डात, कधीच बघितलं नाही. रस्ते, ड्रेनेजचे खूप हाल आहेत. त्यांनी काही ठराविक पट्ट्यावरच त्यांचा जोर दिलेला आहे. तर त्याच्याने आपल्या काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही. उलट त्यांना काँग्रेसकडनं ज्या मोठ्या झाल्या होत्या तर त्यांनी जे दगाफटका केलाय तर त्यांना त्यांचं उत्तर जनता नक्की देईल.